नमो बुद्धाय। काल आपण प्रस्तावना, परिचय आणि उपोद्घात यावर वाचन केलं। आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन या पवित्र अशा आषाढ महिन्याच्या सुरुवातीपासून करतोय। हा वर्षावासापर्यंत आपण या ग्रंथाचं वाचन पूर्ण करणार आहोत। तर आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड वाचायला सुरुवात करणार आहोत। याच्यामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले असं याचं टायटल आहे आणि आपण पहिल्या भागापासून वाचायला सुरुवात करू। तर याच्यामध्ये भाग पहिला आहे, तर भाग पहिला आहे जन्मापासून परिव्रज्येपर्यंत। त्याच्यामध्ये पहिला जो सुरुवात आहे ती कुळ या टायटलपासून आहे। कुळ। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते। सबंध देशात निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता। त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती। राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती। त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत। ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत: कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी मिसुमारगिरी होती ते भग्ग। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी राज्याची विभागणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये राजाची सत्ता होती असे राज्य ते 16 होते आणि ज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती, म्हणजे राजा तिथं राजा नव्हता, अशी राज्य यांची इथं विभागणी केली आहे। त्याच्यामध्ये कपिलवस्तू आहे आणि त्याच्यामध्ये कोलिय सुद्धा आहे। म्हणजे कोलिय जे तथागतांच्या आईचं कुळ आहे कोलिय, ते पण आहेत। त्यांच्याकडे पण एका राजाची सत्ता नव्हती आणि कपिलवस्तूच्या त्या राज्यामध्ये सुद्धा एका राजाची सत्ता नव्हती। ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत। आज आपण भारताला जे म्हणतो ना गणराज्य, भारत गणराज्य आहे, रिपब्लिक ऑफ इंडिया, रिपब्लिक भारत जो आपण म्हणतो गणराज्य, हा शब्द इथून आलेला आहे। जिथे एका राजाची सत्ता नसते तिथं गणराज्य किंवा संघ असतो। कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी काही माहिती मिळत नाही। या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही। म्हणजे जे काही पुरावे त्या ठिकाणी होते तर क्लिअर होत नाही आहे की एका राज्याची सत्ता होती त्या ठिकाणी की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती, म्हणजे काही निवडून आलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी होते, हे जरा माहिती मिळत नाही असं या ठिकाणी सांगितले जाते। तथापि हे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राज्यवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते। अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी ही शुद्धोधनाची होती। शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले। कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते। तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते। मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते। कोशल देशाचा राजा प्रसेनदी अर्थात प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते। शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते। कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे। कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। सिन्हू
नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन, अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहहनूला अमिता आणि प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकरचाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशोरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. तर अशा पद्धतीनं पूर्वज जे शुद्धोदन राजा आहेत त्यांची परिस्थिती या ठिकाणी विशद केलेली आहे. आता जन्म. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम नावाचा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्यांच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. म्हणजे त्यावेळी जे मद्यपान त्यावेळी असायचे म्हणून त्यावेळी स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे की कदाचित या कालावधीमध्ये मद्यपानसुद्धा त्यावेळी महोत्सवाचा एक भाग असावा. सुगंधादी वस्तूंचा उपयोग केला परंतु मद्यपानादी वस्तूंचा उपयोग त्या ठिकाणी केला नाही. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपल्याला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंगस्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले. स्वप्नांचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलवून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग, सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान केले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले
आणि तो म्हणाला, या स्वप्नांचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लव्या जम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळुकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा शुद्धोधनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. अशा प्रकारे त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला. आता आपण पुढचं टायटल वाचूया. असित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील दवे बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्याने पाहिले ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. खूप सुंदर वर्णन केलं आहे ते की पक्षी जे आहेत अंतरिक्षातील दवे बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत आणि त्याचा प्रतिध्वनी हा सगळीकडे पसरत आहे. त्याने पाहिले की आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. हे असित मुनीचं बद्दलचं हे वाक्य आहे. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने संपूर्ण जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले
तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले. म्हणजे देवसुद्धा त्या ठिकाणी खुश झाले होते. देवचा अर्थ या ठिकाणी चांगली व्यक्ती असा होतो. देव म्हणजे देव नव्हे. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपल्या पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्यांच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. राजाने असित मुनीकरिता एक आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. असित मुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्दम्माने चालव. तेव्हा शुद्धोदनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला, हे तपस्वीन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे मला आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथे येण्याचे काय कारण? असित मुनी शुद्धोदनाला म्हणाला, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. शुद्धोदन म्हणाला, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा ते महापुरुषांच्या 32 लक्षणांनी व 80 शुभ चिन्हांनी युक्त असलेले त्याला दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्रस्त पटीने अधिक दैदिप्यमान आहे. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकास साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ज्ञानमग्न स्थितीत ते उभे राहिले. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. असित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रुढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. असित मुनी अश्रुढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले. असित मुनी रडत असलेले पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने आपण का रडत आहात? हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही. त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. का बरं?
शोधनाने विचारले. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे, माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करील. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वांचा उपदेश करील. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असंच असेल. ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असंच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून, संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तारून नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडतो आहे. आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्याला वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, काय म्हणाला नरदत्ताला? नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. अशा प्रकारे या ठिकाणी असित मुनीची भविष्यवाणी, असित मुनीचे आगमन जे आहे ते आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. त्या मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीनं जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटते की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका, मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाला महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र, आनंद त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होत. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. अशा प्रकारे सिद्धार्थाच्या कुटुंबासंबंधाने ही चर्चा या ठिकाणी या पुस्तकात केलेली आहे. अशा प्रकारे आपण महामायेचा मृत्यू या ठिकाणी बघितला. ज्या प्रकारे
ज्या प्रकारे आपण बघितलं की महामाया महाप्रजापतीला म्हणते की मला माहिती आहे की तू माझ्या बाळाचं चांगलं पालन पोषण करशीलच, आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की माय मरोपण मावशी जगो. तर ते ह्यामुळेच कदाचित की सिद्धार्थाचा सांभाळ जो आहे तो त्यांच्या मावशीने केला. तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी थांबूयात. नमो बुद्धाय.